वास्तविक पाहता 2000 जवळजवळ 13 वर्षापूर्वी या संस्थेला गुरुवर्य अण्णाबुवा यादव हयात असतानाच या संस्थेला आम्ही सुरुवात केली मृदंग शिकवायला. सुरुवातीला फक्त 5 मुलं होते, आज 70 मुलं आता सध्याला क्लासमध्ये आहेत आणि जवळजवळ असे 13 वर्षामध्ये या प्रवासामध्ये अनेक मुलं घडली, अनेक मुलं या ठिकाणी सोडून गेली. परंतु ते कार्यक्रम वाचत याचा फार मोठं एक अभिमान या ठिकाणी आहे की गुरुवर्य स्वामी महाराज राशीनकर यांचा सत्कार आमचे ज्येष्ठ बंधू सुनील चांगभले यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. मंगळवेढावरील या कार्यक्रमासाठी हरिभक्तपरायण संजय महाराज पवार शहर अध्यक्ष वारकरी मंडळाचा सत्कार, अजय मोरे आमचे या संस्थेचे माजी विद्यार्थी आणि चालू विद्यार्थी आहेत आणि धडाडीचा असा अजय प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरिरीनं भाग असतो. या अजय संजय महाराज आणि सप्त्यातसुद्धा आमचे संजय महाराज पवार यांनी जुने सोलापूरला जो सप्ताह केलेला आहे ना भूतून ना भविष्यात सप्ताह केलेला आहे. तर संजय महाराज पवार यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. सन्मानपत्र महाराजांचे दिले. आदरणीय स्वामी महाराज आणि महाराज पुढे थांबा, आपण बाकीच्यांना सन्मान करून मिळेल. अच्युत महाराज मोखरे यांचाही सन्मान या ठिकाणी आदरणीय श्री गुरु स्वामी महाराज राशीनकर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. त्यांना सन्मानपत्र देऊन अच्युत महाराज मोखरे पुढे लवकर यायचं आहे. पुढे अजून कार्यक्रम आहे. सर्वांनाच विनंती आहे. सूर्यकांत धोत्रे साहेब आहेत, महाराज श्रीहरी महाराज, नामदेव महाराज चुकळे, आदरणीय नामदेव महाराज फुगले, भारत माता नगर यांचाही या ठिकाणी सन्मान आदरणीय महाराजांचे संपन्न होत आहे. हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज देवीदास तिरुपतीसाठी लक्ष्मण महाराज यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांचाही या ठिकाणी सन्मान महाराजांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. भारूड सम्राट देवीदास जगताप, भारूड सम्राट सोलापूरचे वैभव कुठेही भावडाला देवीदास महाराज जगताप यांचं नाव असतं आणि भक्तपरायण देवीदास महाराज जगताप यांचे सत्कार ठिकाणी संपन्न होत आहे. भजन सम्राट दत्तात्रय महाराज सरवरे यांचं या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे. बळीराम महाराज जांभळे, आदरणीय दादा बेलेराव, किरण महाराज श्री चिप्पा, चालू तांदळी दादा बेलेराव, लक्ष द्या. संजय महाराज केसरे,
दिगंबर भारत भजनी मंडळाचे हरिभक्त परायण रामकृष्ण हरी प्रतिष्ठानचे नागनाथ महाराज गायकवाड यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. संतोष कुमार गायकवाड, चंद्रकांत काका जांभळे, श्रीमंत सुधार साहेब, मधुकर गायकवाड, राजेंद्र पवार, आपले सुरेश आप्पा गोंगे या अंकुश महाराज गायकवाड, सुरेश वाघमारे, या हरिभक्त भागवत महाराज देवकते, आदरणीय सदाशिव चौगरे सर, किसन बापू कापसे, आमच्या अपुया मंगळवेळा खास उपस्थित असलेली आमची माऊली बगरे, पंढरपूर गोपाल आमचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आहेत. भाविक वारकरी मंडळ त्यांचाही सन्मान या ठिकाणी महाराजांनी करू. श्यामसिंग डाळवाले सर्वस्ती भजनी मंडळ, आशाताई कवठे, या हरिभाऊ कुलकर्णी आपल्या सोलापुरामध्ये सुप्रसिद्ध भजन गायक हरिभाऊ कुलकर्णी,
घेतलेलं आहे. या ठिकाणी कलाकार माध्यम समितीचे सदस्य आदरणीय सुरेश बेगमपुरे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. फक्त सन्मानपत्र आपण त्यांचं निजस्थामध्ये थोडं लांबलेलं आहे, परंतु त्यांनी व्यासपीठावर यावं मी त्यांना विनंती करतो. आपल्या कलाकार सोलापूर जिल्हा शासकीय मान्य समितीचे ते सदस्य आहेत गुरुनाथ जाधव, हरिभाऊ कुलकर्णी, खुर्ची आहे. आदरणीय बेगमपूर सर यांना मी विनंती करतो, पुढील सन्मानपत्र त्यांनी द्यायचे आहे. गुरुनाथ जाधव सुप्रसिद्ध सनई वादक, त्यांनी स्टेजवर यायचे आहे. श्यामसुंदर येदूर यांना बेगमपुरे सर, बेगमपुरे सर यांचा सत्कार या ठिकाणी गुरुवर्य स्वामी महाराज चिंकर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. तसेच गुरुनाथ जाधव सुप्रसिद्ध सनई वादक आणि राजेश्री शाहू महाराज कलाकार मानधन समिती महाराष्ट्र शासनाचे आपल्या सोलापूर जिल्ह्याचे सदस्य आहेत. त्यांचे सन्मान या ठिकाणी गुरुवर्य स्वामी महाराज राजशिरकर यांचे संपन्न होते. तुम्ही थांबा जरा स्टेजवर. सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक श्यामसुंदर येदूर यांचे सत्कार या ठिकाणी आदरणीय बेगमपूर सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. संभाजी घुले सर यांचा सत्कार या ठिकाणी गुरुनाथ जाधव सुप्रसिद्ध सनई वादकांनी करावं असं त्यांना विनंती करतो. साठे वस्तीचे आमचे अशोकराव चव्हाण यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. निवृत्ती पवार कोंडे आहेत का? सिद्धेश्वर शेट्टे यांचे सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. आमचे ज्येष्ठ मृदुवादक प्रल्हाद सातपुते, भूषण जाधव घेतो. भूषण जाधव या. आमच्या फडाचे जोगदार बापूसाहेब क्षीरसागर, बापूसाहेब क्षीरसागर चौकदार, सुमंत महाराज शेळके,
गोपाळ महाराज सुरडे या ज्येष्ठ वृद्ध माझ्या गोपाळ सुरडे या ठिकाणी आमच्या प्रगती ज्यांच्याकडे विशारद झाली असे सावनी मॅडम कुलकर्णी संगीत विशारद यांचे सत्कार या ठिकाणी आमच्या भगिनी चंद्रताई यांनी करावी त्यांना विनंती करतो. अजिंक्य पाटील सर या सर या सर या सर या मॅडम आदरणीय पाटील सर यांचे सत्कार या ठिकाणी संपन्न होते. पुढे सर या सर हे सर यांचे सत्कार या ठिकाणी महाराजांनी करावं. तसेच आमचे कोयनानगरचे महेश महाराज यांचे सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. माझा भाऊ माझा देव या चॅनलचे प्रमुख हरिभक्त पारायण पोपट माळे सर यांचे सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्यांनी उत्कृष्ट असे साऊंड लावलेले आहे आमचे प्रतिमेश सर्वदे यांचे सत्कार महाराज असे संपन्न होत आहे. सोलापुरातील आपले सुप्रसिद्ध साऊंड सर्व्हिस ऑपरेटर आहेत. अनेक महान कलाकारांना त्यांनी साऊंड व्यवस्थित लावलेलं आहे प्रतिमेश आणि नेहमी कार्यक्रमासाठी प्रतिमेचं सहकार्य असतंच. या ठिकाणी नामदेव रणदेव आहेत का? नुकत्याच दिगंबरराव कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ या तबलावादक स्पर्धा झालेली आहे. त्यामध्ये राज्यस्तरीय तबलावादन स्पर्धेमध्ये श्यामसुंदर येदूर यांचा चिरंजीव श्रीरंग येदूर हा राज्यामध्ये तिसरा आलेला आहे. खरोखरच आपल्या सोलापूरसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांचा सत्कार आदरणीय दोन्ही महाराजांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. ट्रॉफी शाल सप्टेंबरमध्ये मुंबईमध्ये त्याने उत्कृष्ट असं तबलावादन केलेलं आहे. पंडित यशवंत वैष्णवजी तसेच आपले कुलकर्णी सर यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे.
ट्रॉफी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. कारण खरोखर त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. तसेच कौस्तुभ चांगले हाही त्या स्पर्धेमध्ये राज्यामध्ये 15 वर्षीय वयोगटात प्रथम क्रमांक आलेला आहे. त्यांचे सत्कार महाराजांनी विनंती करतो. काय चुकून सत्कार राहिले असले तरी समजून घ्यावं. बाकीचे सत्कार आपण थोडं का प्रस्तावित झाल्यानंतर महाराजांचं बोलणं झाल्यानंतर आपण घेऊया. योगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. परब्रह्म परमात्मा पांडुरंगाच्या व संतश्रेष्ठ ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी वंदन करू. वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तिपरायण अण्णाबुवा यादव गुरुजी यांच्या 9व्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ व श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंग वादन शिक्षण संस्थेच्या 13व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 108 विद्यार्थ्यांचं मृदंग वादन व पुरस्कार मृदंग महर्षी पुरस्कार वितरण सोहळा या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले पंढरपुरातील फड परंपरेतील एक मानाचे फडाचे अधिकारी आदरणीय हरिभक्तिपरायण श्री गुरु स्वामी महाराज राशीनकर महाराज पंढरपूर, मंचावर उपस्थित असलेल्यांमध्ये आदरणीय हरिभक्तिपरायण बंडोपंत कुलकर्णी, आदरणीय हरिभक्तिपरायण निळूभाऊ जांभळे महाराज, आदरणीय हरिभक्तिपरायण संजय पवार शहर अध्यक्ष वारकरी मंडळ, आदरणीय हरिभक्तिपरायण विष्णुपंत मोरे महाराज, आदरणीय हरिभक्तिपरायण दिलीप वाघमारे महाराज, आदरणीय हरिभक्तिपरायण श्रीहरी नाशिककर महाराज, आदरणीय हरिभक्तिपरायण शंकर काळे महाराज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्यांमध्ये आदरणीय हरिभक्तिपरायण किसन बापू कापसे, आदरणीय हरिभक्तिपरायण सदाशिव चौरे सर, आदरणीय श्रीमंत सुतार साहेब, आदरणीय आमचे वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी, यामध्ये हरिभक्तिपरायण सुमंत शेळके, हरिभक्तिपरायण चंद्रकांत काका जांभळे, ज्ञानेश्वर माऊली बगरे, त्याच पद्धतीनं भागवत जाधव साहेब या कार्यक्रमासाठी जे परिश्रम घेत आहेत, संभाजी घुले सर, त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्यांमध्ये अच्युत महाराज मोपरे महाराज, श्याम दाळवाले महाराज, त्याच पद्धतीनं कुमारदादा गायकवाड, भागवत देवकते महाराज, उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी व ज्यांना आज पुरस्कार दिला जाणार आहे अशा 3ही पुरस्कारार्थी, त्यामध्ये मरणोत्तर पुरस्कार दिला जाणार आहे तो वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तिपरायण सन्मुख अण्णा मेहत्रे, त्यांचा सर्व परिवार, सन्मुख अण्णांचे चिरंजीव आणि त्यांचा सर्व परिवार, उमेश मेहत्रे आणि त्यांच्या मातोश्री व त्यांचा सर्व परिवार. त्याच पद्धतीनं दुसरा पुरस्कार दिला जाणार आहे ते आमचे आदरणीय हरिभक्तिपरायण विलास कोकितकर महाराज, आणि तिसरा पुरस्कार ज्यांना दिला जाणार आहे असे शिवानंद आश्रमाचे
ट्रस्टी व पाईक हरिभक्तीपरायण गोविंद नाना माने महाराज, कार्यक्रमाला आपण बराच वेळ झाला इथं आनंद घेताय. उशीर झालेला आहे मलाही माहिती आहे, पण आपल्या कुणाचंही घड्याळाकडं आज लक्ष गेलेलं नाही. याला कारण म्हणजे लहान लहान विद्यार्थ्यांनी जे मृदंग वादन सादर केलं, त्यांच्या वयाकडं त्यांच्या शरीराकडं जर आपण पाहिलं तर त्यांचं कौतुक करण्यामध्ये कुणीच घड्याळाकडं बघितलं नाही. अतिशय सुंदर असं वादन या ठिकाणी सादर झालंय. मगाशी बोलत असताना ज्योतिराम चांगमले महाराजांनी सांगितलं की कौस्तुभ बरोबर काल आनंद जोशी सरांबरोबर भजन करायला मिळालं, याच्यासारखा जीवनातला दुसरा कोणताही आनंद नाही. आणि प्रणिती आणि कौस्तुभ यांनी जे आज वेगळा विषय या ठिकाणी शिवतांडव बसून घेतलं, यावरून मला असं सांगावं वाटतं ज्योतिराम यांना की तुम्ही आता रजा घेण्याची वेळ तुमच्याकडं यायला लागली आहे आणि तुम्ही लवकर चाव्या त्यांना द्याव्या असं त्यांनी त्यांच्या कार्यातून तुम्हाला सांगितलंय. आत्ताची मुलं चाव्या जर नाही दिल्या तर ते काढून घेण्याच्या प्रवृत्तीमध्ये असतात, परंतु हे पारमार्थिक सेवेचं व्यासपीठ आहे आणि मला वाटतं की ज्योतिराम यांच्या पुढं एक पाऊल कौस्तुभचं आत्ता दिसायला लागलेलं आहे. राज्यामध्ये या वयात 15व्या वर्षाच्या अगोदर राज्यात पहिला नंबर मिळवणं ही साधी सोपी गोष्ट नाही आणि खऱ्या अर्थानं असं सांगितलं जातं. दोन गोष्टी यामध्ये प्राधान्याने मला सांगायचे. एक म्हणजे मुलाने वडिलाचं नाव बुडवलं पाहिजे किंवा शिष्याने गुरुचं नाव बाजूला ठेवून गुरुच्या नावाला आपण पुढं नेतोय हे शिष्यत्व जर समोर येत असेल तर त्याच्यासारखा ज्ञान, गुण आणि कला तीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तोच एक जीवनातला सन्मान आपल्यासाठी असतो आणि ते कौस्तुभ आणि प्रणिती यांनी या ठिकाणी दाखवलंय. त्याचमध्ये आमच्या श्याम येदूर यांचे चिरंजीव, त्यांनी सुद्धा आपल्या वडिलांचं कष्ट या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून समोर आणलंय. मी त्यांचं कष्ट खूप जवळून पाहिलंय, कारण माझ्याकडं श्याम हे दररोज त्यांच्या मुलाला, या दोन्ही मुलांना पाठ श्रवणासाठी घेऊन येत होते. त्यांना मुलांना तयार करायचं ही तळमळ त्यांच्याकडून मी जवळून पाहिली आहे. आपली मुलं तयार व्हावीत याची तळमळ जर पाहिली तर एकच म्हणावं वाटतं, धन्य माता पिता याची. तुकोबारायांचं हे वचन फक्त या गोष्टीसाठी निर्माण झालंय असं म्हटलं तरी आज वावगं ठरणार नाही. एका गुरुच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, गुरुच्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ, गुरुच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार आणि वादनाचा कार्यक्रम ही खरी श्रद्धांजली यादव गुरुजींना आज प्राप्त होणार आहे. त्यांनी माझ्यासमोर हा विषय मांडला. मागच्याही वर्षी त्यांनी हे पुरस्कार 3 पुरस्कार दिले, त्यामध्ये दरवर्षी 2 दिले जाणार आहे. आणि एक विशेष, मागच्या वेळेला निळूभाऊ जांभळे महाराज आणि शंकर काळे महाराजांना पुरस्कार दिला आणि विशेष पुरस्कार दिलीप वाघमारे महाराजांना मागच्या वर्षी, म्हणजे ते प्रथम वर्ष आणि आता हे दुसरं वर्ष आहे. यावेळेला विशेष पुरस्कार हा मरणोत्तर पुरस्कार म्हणून आपण घेतला, कारण आम्ही सोलापूरमध्ये लहानाचं मोठं होत असताना किंवा सोलापुरातल्या भजनामध्ये विलास आणि सन्मुख ही जोडी कधी फुटलेली आम्ही पाहिली नाही ना ऐकली नाही. ही 2 नावं आम्ही लहानपणापासून आमच्या बापूंकडून म्हणा किंवा या भजनी मंडळात ऐकत आलो. एकही भजन असं मी पाहिलं नाही की तिथं विलास आहेत सन्मुख नाहीत, सन्मुख आहेत विलास नाहीत. म्हणजे एका नाण्याच्या या 2 बाजू आम्ही सोलापूरकरांनी पाहिलंय, अनुभवलंय. आणि म्हणून मी ज्योतिराम यांना सांगितलं की तुम्ही पुरस्कार देताना एका बाजूला देऊ शकत नाही, तर हे पुरस्कार आपण दोन्ही बाजूला दिले पाहिजे. त्यांनी मला विचारले की ते नाहीत, शासन मरणोत्तर पुरस्कार देत असेल तर वारकरी संप्रदायानं मरणोत्तर पुरस्कार का देऊ नये आणि तो त्यांच्या परिवाराला बोलवून आपण देऊया. या निमित्तानं त्या परिवारामध्ये सुद्धा सन्मुख अण्णांची ही कला या निमित्तानं पुन्हा स्मरणात येईल. सन्मुख अण्णांनी त्यावेळेला संप्रदायामध्ये जे योगदान दिलंय ते योगदान या पुरस्काराच्या माध्यमातून
त्यांच्या समोर येणार आहे. या सगळ्या म्हेत्रे परिवाराला लक्षात येणार आहे की आपले पालक, आपले पिताश्री, आपल्या घरचा एक पाया काय होते हे या निमित्ताने त्यांनाही समोर येणार आहे. ते अजून सुद्धा कलेच्या माध्यमातून जिवंत आहेत. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचा पुरस्कार आहे. आज जरी ते देहानं नसले, आज जरी ते प्रत्यक्षात डोळ्यासमोर नसले, तरी त्यांची कला, त्यांनी केलेली सेवा, त्यांनी सोलापूरमध्ये दिलेलं योगदान हे या निमित्ताने आज सुद्धा जिवंत आहे. हे आपल्याला या माध्यमातून आपल्या समोर मांडता येणार आहे. आणि म्हणून या पुरस्कारामध्ये आज विशेष पुरस्कार हा सन्मुख अण्णांना आहे. आणि 2 पुरस्कार आपण द्यायला लागलोय. त्यामध्ये विलास कोकितकर महाराज यांनी सन्मुख अण्णा गेल्यानंतर पुन्हा पकवाज हातात घेतला नाही. त्यांनी मला बोलत असताना सांगितलं, कारण मला ज्योतिराम म्हणाले की हे पुरस्कार घेतील का. मी म्हटलं मी स्वतः समोर येतो आणि आपण त्यांना बोलूया. आणि म्हणून मी यांना, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून यांना घेऊन बसलो. तुमच्या दोघांनाही द्यायचं आहे म्हटल्यानंतर तुम्हाला घ्यावा लागेल, कारण अर्धा विलास आणि अर्धा सन्मुखांना असा हा पुरस्कार असल्यामुळं नाही म्हणण्याचं धाडस विलास महाराजांच्याकडे नव्हतं हे मला माहीत होतं. आणि म्हणून नियोजन करत असताना आम्ही या पद्धतीनं हे नियोजन केलं. याच्या पुढचा 3रा पुरस्कार जो दिला जातोय तो गोविंद नाना माने महाराज शिवानंद आश्रम हे सोलापुरातलं एक महत्त्वाचं स्थान आहे. सोलापूरला अध्यात्माची दृष्टी ज्यांनी दिली, आम्ही ज्या परंपरेमध्ये घडलो, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान समाजामध्ये घेऊन जात असताना प्रक्रिया कशाला म्हणतात, प्रक्रिया ग्रंथाची गरज काय आहे, प्रक्रियेची आवश्यकता का लागते, आपली ज्ञानेश्वरी, आपली गाथा ऐश्वर्यवान आहे हे कळायला एक दृष्टी लागते. आणि ती दृष्टी निर्माण करून देण्याचं सोलापुरातलं काम कोणी केलं तर ते शिवानंद आप्पांनी केलंय. आणि त्या आश्रमाची सेवा करणारे गोविंद नाना, आणि ते सुद्धा सुरुवातीला अण्णाबुवा यादव गुरुजींकडे शिकले. त्यामध्ये अण्णाबुवा यादव गुरुजींचे पहिले शिष्य म्हणून शंकर महाराज आणि सन्मुख अण्णा आणि भाकरे फडके हे होते. आणि त्यामध्ये यांचं नाव अग्रगण्य अशा पद्धतीनं स्वीकारलं जातं. आणि म्हणून ज्योतिराव यांनी आपल्या गुरुजींनी आपल्याला दिलेली कला पुढं देण्यासाठी जोपर्यंत यादव गुरुजी म्हणजे अण्णाबुवा हे सांगत नाही तोपर्यंत क्लास सुरू केला नाही. याला मी साक्षीदार आहे. मी अनेक वेळा त्यांना म्हणत होतो की तुम्ही क्लास का घेत नाही. गुरुजी तोपर्यंत मी घेणार नाही, गुरुजी तोपर्यंत मी क्लास सुरू करणार नाही. शेवटी अण्णाबुवा हे थकल्यानंतर त्यांनी सांगितलं की क्लास सुरू करायला काही अडचण नाही. मग त्यांनी क्लास सुरू केला आणि त्या माध्यमातून त्यांनी हे विद्यार्थी घडवले. किती घडवले, कसे घडवले हे आपण पाहत होतो. ही सगळी मान्यवर मंडळी आहे. आमचे दिलीप महाराज आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी वादनाचं काम केलंय. राष्ट्रीय पातळीवर गेलेली अनेक मंडळी त्यांच्या समोर मुखानं बोल म्हणणं आणि वादन करणं हे साधं सोपं नाही. मुखानं बोल म्हणायला आणि वादन करायला जे धाडस लागतं ते धाडस इथं ज्योतिराम यांनी या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलंय. बघा, वादकांची भाषा ही बोटामध्ये, वादक मंडळी नेहमी माईकचा आवाज वाढवा, माईकचा आवाज वाढवा जे सांगतात ते हाताच्या भाषेला आवाज वाढवा म्हणून सांगतात. मला विद्यार्थ्यांना सगळ्याला सांगायचं आहे, आपण जिथंही कार्यक्रमाला जाऊ तिथं माईककडं न बघता भजन आणि कीर्तनाकडं बघावं, माईक घ्यावा, माईकचा आवाज वाढवण्याचा प्रयत्न करावा. पण पहिलं प्राधान्य माईकला न देता कीर्तनाला, भजनाला, कार्यक्रमाला प्राधान्य द्यावं. हेही संस्कार मला करावे लागणार आहेत, कारण मी एक पालक म्हणून, एक प्रमुख म्हणून विद्यार्थ्यांवर हे संस्कार नक्की करणार आहे. कारण आता समाजामध्ये जात असताना बघा, कीर्तनाला पूर्वी 2-2 पखवाज असायचे. फड परंपरेमध्ये अजून सुद्धा पखवाजाला कुठंही माईक दिला जात नाही. आता लोणंदला जवळपास 34 वर्षापेक्षा जास्त ज्योतिराम यांनी राशीनकर महाराजांच्या कीर्तनामध्ये दरवर्षी त्यांच्याच परवानगीने, आज्ञेनं मृदंग वादनाची सेवा माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आतापर्यंत केली आहे.
कुठंही तिथं आत्तापर्यंत त्यांना माईक मिळालेला नाही. माईक नसला की वादन आपलं कमी होतं आणि म्हणून ती प्रवृत्ती राहू नये याच्याकडं सुद्धा मुलांनी लक्ष देणं आवश्यक आहे. ज्योतिराम चांगमले महाराज यांच्यासारखे तुम्हाला गुरु मिळाले हे तुमचं भाग्य आहे. कारण ते केवळ ही कला देण्यासाठी क्लास चालू केलेला नाही, तर संप्रदाय टिकावा, संप्रदायाची परंपरा टिकावी. मी पाहिलं अनेकांच्या परंपरेतली मुलं या ठिकाणी शिकायला आहेत. त्यामध्ये मी पाहत असताना भागवत देवकते महाराजांच्या परंपरेतले, शिवाय शेटे महाराज असतील, नाशिकर महाराजांच्या परंपरेमध्ये ते विनेकरी म्हणून शेटे काका होऊन गेले. त्या परंपरेत याच्याशिवाय चंदू काकाचे नातू तेही या ठिकाणी शिकायला लागले. आमचे संजय केसरे त्यांचे चिरंजीव असतील, आमच्या सुतार साहेबांचे, ते तर पोलीस आहेत, SRP मध्ये पोलीस आहेत. पण तिथं पोलिसांच्या मुलांना पखवाज वादनाचा क्लास ज्योतिराम यांनी SRP भागामध्ये चालू केला. म्हणजे अशा ठिकाणी सुद्धा त्यांचं वादन चालू राहतं. आणि हे अण्णाबुवा यादव गुरुजींकडून घेतलेली कला समाजामध्ये पोहोच करण्यासाठी त्यांचा अट्टाहास आहे. अण्णाबुवांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार दिले जात आहेत. त्या तिघांनाही पुरस्काराबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. परमादरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सन्मुख अण्णांना वंदन करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद महाराज. जवळजवळ 60 मंडळ त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होती, महिला मंडळ. त्यामध्ये विठाई भजनी मंडळ यांनी दुसरा नंबर काढलेला आहे. या सर्व भजनी मंडळाचे सुद्धा सहकारी यांनी स्टेजवर यायचं आहे. आदरणीय दोन्ही महाराजांच्या हस्ते त्यांचा सत्कार संपन्न होत आहे. या लवकर या, जे सदस्य उपस्थित असतील तरी या. दुसरा नंबर या भजनी मंडळाच्या कालच्या स्पर्धेमध्ये आलेला आहे. या भजनी मंडळाचे प्रशिक्षक विलास काका यांनी स्टेजवर यायचं आहे. या भयाने तसेच उत्तेजनार्थ प्रथम श्री संत गौरबा काका भजनी मंडळ यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. थोडा उशीर झाला त्यामुळे मी थोडं लवकर घ्यायला नको. चला. यशवीर जाधव, रणवीर खंडागळे, विक्रांत चव्हाण, माऊली मोठे, शिवराज भोसले, समृद्धी सवळे, माऊली पुजारी, समर्थ तडकिरे, अंजित लोखंडे, अंकिता पवार यांच्या वादन यानंतर कृपया थांबावं. समृद्धी सवळे, माऊली पुजारी, समर्थ तडकिरे, अंजित लोखंडे, अंकिता पवार लगेच सत्कार झाल्यानंतर त्यांचा हा कार्यक्रम राहणार आहे. पुढं 10 मिनिटं. विशेष पुरस्कार मरणोत्तर हरिभक्तपरायण वैकुंठवासी सन्मुख अण्णा म्हेत्रे यांना या ठिकाणी आम्ही जाहीर केलेलं आहे. तर सहपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर उपस्थित करावं. सर्वच मान्यवर मंडळी. हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि
सर्वांनी टाळ्या वाजवायचं आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी दुसरा मृदंग महर्षी पुरस्कार आपण या ठिकाणी जाहीर करीत आहोत. विलास महाराज कोकितकर आपल्या सोलापुरातील सुप्रसिद्ध मृदंग वादक यांचाही या ठिकाणी मृदंग महर्षी म्हणून सत्कार संपन्न होत आहे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम. या विलास महाराज सहपरिवार विलास महाराज कोकितकर उत्कृष्ट गायकही आहेत आणि उत्कृष्ट मृदंग वादकही आहेत. खरोखरच त्यांना या ठिकाणी पुरस्कार संपन्न होत आहे. शाळांच्या गजरामध्ये त्यांना या ठिकाणी पुरस्कार सर्व महाराज मंडळी यांच्या हस्ते देण्यात येत आहे. तसेच तिसरा पुरस्कार तिसरा पुरस्कार हरिभक्तपारायण गोविंद महाराज माने यांनाही मृदंग महर्षी पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेला आहे. हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय. लवकर या. अजून काय मुलांचं वादन आहे. अर्ध्या तासामध्ये कार्यक्रम संपन्न होणार आहे. आपण बरोबर आदरणीय स्वामी महाराजांचं मनोगत या ठिकाणी अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर लगेचच या ठिकाणी श्रेयश गुरव, यशवीर जाधव, रणवीर खंडाळे, न्यू लक्ष्मी जाल भजनी मंडळ यांच्याकडून कौतुकचा सत्कार संपन्न होत आहे. हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. आदरणीय स्वामी महाराज राशीकर यांनी आपला अध्यक्ष मनोगत व्यक्त करा असं त्यांना विनंती करतो. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित पालकवर्ग आणि विशेष करून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे म्हणण्यापेक्षा ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम घडून आला ते गुणीजन वर्ग यांच्या कार्यक्रमाकडे पाहिलं असता मला असं दिसून आलं की हे गुणीजन आहेत की त्यांना आज न उद्या काही ना काही पुरस्कार मिळणार आहेत. ते पुरस्कार मिळवण्यासाठी सक्षम आहेत, गुणवंत आहेत. त्यांच्या गुणाची कदर करत त्यांना काही शासन दरबारी पुरस्कार मिळतील, काही सेवाभावी संस्थेतून मिळतील, काही अशा गुरुकुलातून मिळतील. हे असणारे पुरस्कार मिळत राहतील, मिळवले जातील. परंतु एक पुरस्कार असा आहे की तो आपणच मिळवला पाहिजे आणि तो जोपर्यंत मिळवला जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं त्या साधकाला आनंद प्राप्त होत नाही. तो पुरस्कार म्हणजे आत्मपुरस्कार. आणि या आत्मपुरस्काराचा विचार करत असता या गुणीजन मंडळींना या ठिकाणी कोणत्या प्रकारचा असा आत्मपुरस्कार साध्य होणार आहे की जो मिळाल्यानंतर की त्यांना या ठिकाणी आपल्या साधनेचा खरोखर आनंद किंवा आपल्या त्या साधनेविषयी आपलं जीवन व्यतीत झालेलं आहे याविषयीचं त्यांचे आत्मोद्गार कधी निघतील
तर त्यावेळेला निघतील की ज्या वेळेला यांचं असणारं वर्तन महाराजांच्या प्रमाणाला अनुसरण असेल. हे सगळं करायचं आहे कशासाठी? तर सदा नामघोष करू हरी कथा तिने सदा चित्ता समाधान. आपल्या चित्ताला जर समाधान मिळत नसेल तर एखादं कृत्य केलं काय आणि नाही केलं काही फरक पडत नाही. पण ज्या कृत्यापासून समाधान मिळत असेल असं कृत्य या ठिकाणी प्राप्त झालं पाहिजे. आणि ते त्याच वेळेला होतं की ज्या वेळेला ते कृत्य करत असता आपण प्राणपणाला लावून किंवा सर्वांगाचं त्या ठिकाणी अर्पण करून ज्या वेळेला एखादी कला आत्मसात करतो, त्या कलेच्या ठिकाणी जीव ओततो, त्यावेळेला आपापच समाधान वृत्ती निर्माण होते. आणि आत्ता या पाहिलेल्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसत होतं. कारण ते विद्या ग्रहण करत असतानाही समाधानाने घेत होते आणि त्यांना विद्या देणारे तेही मोठ्या समाधानाने देत होते. त्यामुळं समाधानात समाधान मिसळून आणि हे साधन हे समाधानाचं त्यांनी स्वीकारलेलं आहे की ज्या योगे आपल्याला आपला आत्मसन्मान किंवा आत्मपुरस्कार प्राप्त होईल तो आत्मपुरस्कार म्हणजे समाधान आहे. आणि ते समाधान प्राप्त व्हायचं असेल तर त्याला भजन एकमेव ठिकाण आहे. आणि या भजनाचं आत्ममेव अंग काय असेल तर लावण्य मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने. या भजनामध्ये ब्रह्मरसाची निर्मिती व्हायची असेल तर मृदंगा वाचून होत नाही. 10 टाळकरी असू द्या नाही तर 100 टाळकरी असू द्या, एक मृदंग नसला तरी ते त्या ठिकाणी सगळं व्यर्थ आहे. हे नाकावीन मोती म्हटल्यासारखं काम आहे. तसं या ठिकाणी हे मोती अनेक प्रकारचे या ठिकाणी आमच्या ज्योतींनी विखुरलेले मोती एका धाग्यात विणण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे अनेक मोती त्यांना प्राप्त होतील आणि ते प्रत्येक मोती सदा नाम घोष करू हरिकथा तिने सदा चित्ता समाधान या ज्ञानानं वर्तन करतील असा गुरुजी महाराजांचा आशीर्वाद देतो. पंढऱ्यापुढे प्रार्थना करतो की यांचं हे उत्तरोत्तर साधन कला अशीच वाढत राहो. कुंडली वगैरे विठ्ठल श्री धन्यवाद महाराज. पण महाराजांच्या ठिकाणी आशीर्वाद या ठिकाणी ऐकलेलं आहे.